ब्रेकिंग न्यूज पाहूया. सीजेपीच्या रडारवर आता टीईटी पेपर घोटाळा आहे. छत्रपती संभाजीनगरामध्ये बुधवारी या संदर्भातली बैठक होणार आहे. अभिजित दिपके यांच्या घरी ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील वाटचालीची दिशा ठरवली जाणार आहे. नीट पेपर फुटीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करून सरकारला हादरा देणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीनं आता शिक्षक पात्रता चाचणी टीईटी पेपर घोटाळ्याकडे मोर्चा वळवला आहे. टीईटी पेपर घोटाळ्याच्या मुद्द्यावर मोठे आंदोलन उभारण्याची तयारी सीजेपीनं सुरू केल्याचं सूत्रांकडून समजतंय. सीजेपीच्या प्रमुख सदस्यांची महत्वपूर्ण बैठक आहे. 5 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे ही बैठक होणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या घरी ही बैठक होणार असून त्यात पुढील वाटचालीची दिशा ठरवली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी ही बैठक होणार आहे. अमृत पिढीने व्यसनांपासून दूर राहावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला आवाहन केलंय. विकसित भारत 2047चे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आजच्या अमृत पिढीवर आहे. मात्र हे ध्येय गाठण्यासाठी देशातील तरुणांनी अंमली पदार्थ आणि इतर व्यसनांपासून कायम दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलंय. देशाला तरुणांची ऊर्जा, कल्पकता आणि कौशल्याची गरज असल्याने व्यसनमुक्त तरुणाई हे विकसित भारताची पूर्वअट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आज जब देश ने विकसित भारत का लक्ष्य तय किया है तो इसके लिए आवश्यक है देश का युवा तन से स्वस्थ हो, मन से स्वस्थ हो, आत्मविश्वास से भरपूर हो और ड्रग्स जैसी घातक आदत से हमेशा हमेशा दूर ही रहे, दूर हो. अमरावतीत एफडीएची विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. सेंट्रल किचनवरील कारवाईचा अहवाल आज येणार आहे. अमरावतीत अन्न आणि औषध विभाग प्रशासनाने विविध ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू केला. अमरावती विद्यापीठातील कॅन्टीन, शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधील कॅन्टीन, विविध मोठे हॉटेलमध्ये कारवाई सुरू आहे. तसेच मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना दिले जाणारे सेंट्रल किचनवर कारवाई केली आहे. याचा अहवाल आज येणार आहे. अमरावतीत एफडीएची विविध ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. सेंट्रल किचनवरील कारवाईचा अहवाल आज येणार आहे. अमरावतीत एफडीएच्या माध्यमातून विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात येणार आहे. तुकाराम मुंडे यांनी सूत्र हाती घेतल्यापासून राज्यभरात कारवायांचा धडाका पाहायला मिळतो. त्यातच आज अमरावतीमध्ये सुद्धा या संदर्भातल्या घडामोडी घडतात. अमरावतीमध्ये एफडीएच्या माध्यमातून विविध ठिकाणी कारवाई करण्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.